नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जय पवार आणि त्यांची पत्नी ऋतुजा पवार यांनी तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आणि दर्शन घेतलेले आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात जय पवार आणि त्यांची पत्नी ऋतुजा पवार यांनी तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत दर्शन घेतलेलं आहे। आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि भक्तीचा अविस्मरणीय सोहळा। लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत असतात। या भक्तिमय वातावरणात अनेक राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील मान्यवरही सहभागी होताना दिसतात। यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार आणि त्यांची पत्नी ऋतुजा पवार यांनी तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं दर्शन घेत भक्ती भावाने विठ्ठल नामाचे गजर केलेले आहे। या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत असून विशेष ऋतुजा पवार यांच्या केशरी साडीतील पारंपरिक लुकने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही तुकाराम महाराजांची पालखी सोहळ्याला लाखो भाविकांची उपस्थिती होती। याच भक्तिमय वातावरणात जय पवार आणि ऋतुजा पवार यांनी वारकऱ्यांसोबत दर्शन घेतले। दोघांनीही अत्यंत साधेपणाने या सोहळ्यात सहभाग नोंदवलाय। गर्दीत कोणताही बडेजाव न करता त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला, पालखीचे दर्शन घेत आणि विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतला। या प्रसंगी जय पवार पारंपरिक पांढऱ्या कुर्ता पायजामामध्ये दिसले, तर ऋतुजा पवार यांनी नेसलेल्या आकर्षक केसरी साडी, त्याच्यावर साधे दागिने आणि पारंपरिक लुक यामुळे त्यांची वेगळी छाप पडली आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ऋतुजा पवार यांनी केसरी रंगाची पारंपरिक साडी परिधान केली होती। त्यासोबत साधा मेकअप, कपालावर कुंकू, मोकळे केस आणि पारंपरिक दागिन्यामुळे त्यांचा लुक अधिक खुलून दिसत होता। त्यांच्या या साधेपण देखण्या अदाचे सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केले आहे। सौंदर्यापेक्षा साधेपणाचंच खरी शोभा आहे। वारकरी परंपरेला साजेसा लुक, अतिशय सुंदर आणि संस्कृती जपणारा पेहराव अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिलेल्या आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।